सरकारी ह्या बैठका होत आहेत आणि मागे जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या संदर्भातली चर्चा जी आहे प्रत्येकजण आपापल्या नेत्यांबरोबर करतोय म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर करतो त्यातून जे काही सुधारणा असतील तर ते कळतात. उदाहरणार्थ एक सुधारणा की जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी 30% ठेवावं. मग आम्ही म्हटलं 15% ठेवा आणि बाकीचं सगळ्या आमदारांना म्हणजे महायुतीच्या आमदारांना वाटप करा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही 15% सुद्धा काय ठेवायचं फक्त 10%च मंत्र्यांच्याकडे ठेवायचे बाकी सगळे 90% जे आहेत महायुतीला वाटप करून टाका. म्हणजे अशा रीतीने मग त्याच्यामध्ये सगळे जे आहेत ह्या सुधारणा होत असतात. त्याचबरोबर आता मग एशियन डेव्हलपमेंट बँकेची जी काही कामं आहेत किंवा हॅमची काही कामं झालेली आहेत इतर जे आहेत या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्यांना न्याय मिळेल अशा रीतीने जे आहेत हे रस्त्याची कामं व्हावीत असं सुद्धा त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. आणि त्याबरोबर ही जी महामंडळं आहेत त्याच्यामध्ये ABC असं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्या वर्गीकरणामध्ये आमदार जसे आहेत त्यानुसार भाजपाला 48%, शिवसेनेला 29% आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार आहेत. थोडक्यात म्हणजे आमच्या वाट्याला 42 महामंडळं येणार आहेत. तर आम्हाला कुठची महामंडळं पाहिजे आहेत, BJPला कुठची पाहिजे आहेत, शिवसेनेला कुठची पाहिजे आहेत याची जी यादी जी आहे पुढच्या वेळेला आम्ही ती एकत्रित करणार आणि मग तिघांनी बसून त्याच्यामध्ये जे वाटाघाटी करून पूर्णपणे जसं त्याच्यामध्ये काही अडचण निर्माण राहणार नाही हे आम्ही ते पाहणार आहोत. आता हे जे सगळं काही आम्ही ठरवलं ACOचं सुद्धा त्याचप्रमाणे होणार आहे. तर ACO जे आहेत जवळजवळ बरेचसे ACO म्हणजे 1.5-2 लाख ACO होणार आहे. त्याचं सुद्धा वाटप तसंच केलं जाणार आहे. तर याची जी माहिती जी आहे ती सगळ्या पालकमंत्र्यांना झाली पाहिजे म्हणून सर्व पालकमंत्र्यांना आज इथं बोलवलेलं होतं आणि त्यांना हे सगळं समजावून सांगितलेलं आहे की अशा रीतीने हे सगळं करायचं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याप्रमाणे आदेश दिलेला आहे कोणी त्याचं जे आहे शिस्तीचं पालन करणं टाळता कामा नये. सर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल तटकरे आणि तुमच्यामध्ये चकमक झाली असे अजिबात काय वाद झाला नाही. त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे. आता वेळ होतोय आम्हाला जायचं आहे 8 वाजता मीटिंग आहे आमची. कारण आपण जास्त जर बोलत बसलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागेल लवकर या लवकर या लवकर या. म्हणून मुद्द्याचं बोला काय पाहिजे आपल्याला काय करायचं ते सांगा त्याप्रमाणे. राष्ट्रवादीला वाद काय नाही आहे ते बोलत होते. मी म्हटलं लवकर सांग आम्हाला जायचं आहे आमचे फोन येऊन राहिले काय तर लवकर आठ मुंबईत असून देखील बैठकीला उपस्थित ते काय कारण असेल काहीतरी काय परंतु ते आहेत ना. तुमच्यामध्ये आणि तटकरेमध्ये खडाजंगी झाली का अशी माहिती समोर काही खडाजंगी वगैरे अजिबात झालेली नाही. फक्त आम्हाला सारखे फोन येत होते इकडच्या आमच्या समन्वय समितीचे म्हणून मी त्यांना सांगितलं बाबा तू लवकर आटप आणि आम्हाला परवानगी द्या आम्हाला जायचं आहे दॅट्स ऑल. तर काय त्याला पण तुम्ही चर्चेला सुद्धा तुम्ही म्हणणार की भांडण झालं आणि तंटे झाले ते काय चुकीचं आहे. सर पण एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रवादीला जसं तुम्ही आता उल्लेख केला की एकूण 42 महामंडळ किंवा जागा मिळणार आहे यावरती राष्ट्रवादी समाधानी आहे का? कारण विधान परिषदेच्या देखील जागा ज्या कमी मिळतात कारण तुम्ही अधिकच्या जागा हव्यात. आम्हाला जे आहेत 23% येणार आहेत आमच्या वाटाला. त्यांच्याकडे 47%, 29%. जसे जसे आमदारांची तुमची संख्या आहे त्या पर्सेंटेजमध्ये वाटप होणार. अच्छा आमचे आमदार महायुतीमध्ये कमी आहेत तर आम्हाला कमीच महामंडळ मिळणार. फंडसुद्धा जो आहे मिळणार सगळ्यांना सारखा परंतु टोटॅलिटीमध्ये तो आम्हाला कमीच येणार. 40 लोकांना आमचा त्याच्यापेक्षा 60% लोकांना जास्त येणार. 135 लोक जे आमदार त्यांना अधिकचा मिळणार. आणि हा सगळा जे वाटप जे आहे हे आमचे जे नेते असतील म्हणजे मुख्यमंत्री असणार BJPचे किंवा शिंदेसाहेब किंवा सुनेत्रताई त्यांच्याकडे हे सगळं जाईल आणि ते जे आहे आपल्या आमदारांना जे आहे
तो जेवढा निधी तुम्हाला मिळाला त्याचं वाटप करते. अगदी एकला चलोचा नारा बैठकीत दिला अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. हे अजिबात चुकीचं आहे. एकला चलोचा नारा बिरा कोणीही काय दिलेलं नाही. काय उगीच अफवा वगैरे काय करू नका. आम्ही एवढं सांगितलं की 10 तारखेला जूनच्या आपण सगळे एक आहोत, कुठेही आपण फुटलेलो नाही आणि आमची शक्ती तशीच आहे हे दाखवण्याची एक संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. हा कार्यक्रम सगळ्यांनी यशस्वी केला पाहिजे आणि सगळ्या आमदारांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन सांगा की आम्ही सगळे एक आहोत. 20 फुटले, 30 इकडे गेले, इकडे गेले, असलं काहीही झालेलं नाही. सर उद्या दिल्लीला जे दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील दिल्ली दौऱ्यावरती आहात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे ज्येष्ठ नेते किंवा मंत्री देखील जाणार आहेत. आपल्या राष्ट्रवादीतून कोणी ज्येष्ठ नेते किंवा मंत्री जाणार आहेत का दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार यांच्यासोबत? मला तर त्यांनी जे आहे मुख्यमंत्री कार्यालयातून इथून निरोप आलेला आहे की मी त्यांच्याबरोबर म्हणजे त्या मिटिंगला यावं म्हणून.